भिवापूर पंचायत समिती अंतर्गत नांद ग्रामपंचायतमध्ये येत असलेल्या पांजरेपार गावात घरगुती नळाच्या पिण्याच्या पाण्यामध्ये मृत पक्ष्यांचे अवयव आढळल्याने मागील 3 ते 4 दिवसांपासून गावातील ग्रामस्थ बाहेरून कॅनचे पाणी विकत आणून पित आहेत. मात्र सरपंच आणि ग्रामपंचायत प्रशासन कान आणि डोळे बंद करून असल्यागत वागताना दिसतायत. सरपंच राजूरकर हा दूषित पाण्याचा मुद्दा पांजरेपारमध्ये आहेच नाही असा कांगावा करत असताना मंगळवारी 16 जून रोजी पुन्हा पाणी पुरवठ्यामध्ये मृत पक्ष्यांचे मांसाचे तुकडे आणि माकडाची विष्ठा आढळून आली. त्यामुळे नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. भिवापूर येथून मनोहर वानखेडे यांची रिपोर्ट. मी शरद उमादे पांजरेपार येथील एक नागरिक बोलत आहे. माझा एक म्हणजे घरगुती नळ म्हणजे चोकअप झाला होता. चोकअप झाल्यानंतर मी त्याला खोलून पाहिला. तर खोलून पाहिल्यानंतर म्हणजे त्या नळामध्ये मला म्हणजे असे म्हणजे पिसं वगैरे आणि हड्डी वगैरे यायला लागले, त्याच्यात माकडाची विष्ठा वगैरे नाही का. तसंच मी म्हणजे नंतर मग मुलांना सांगितलं होतं का म्हणजे तुम्ही जाऊन सगळ्यांना नाही का तुम्ही तिथं जाऊन पाहा आणि काय तर त्याच्यामध्ये ते म्हणजे असे त्याच्यामध्ये अवयव आणि हड्डी वगैरे असं ते आढळून आले त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर मग फोन केला होता मॅडमला का तुम्हाला टाकी साफ करावं लागते बा. तर ते बेजगुप्त म्हणजे असं तुम्ही म्हणजे साफ करून घ्या असं ते वगैरे म्हणत होते. आणि आज बी आता ते दिनांक 16 म्हणजे आज मंगळवारला आज बी सकाळी म्हणजे बाबाराव टेकाम यांच्या नळाला वगैरे नाही का ते आलेले आहेत अवयव. कौशल्या दिलीप वाकडे, पांजरेपार गट ग्रामपंचायत नांद. मी तिथं शिपाई असून सन्यानी पांजरेपारची वॉटर सप्लाय चालू करते. मला इथं मुलांनी बोलावलं आहे. मी पाहिलं ते पाणी तिथे हड्ड्या पक्क काही असं गाडूळ पाणी सगळं साचलेलं आहे नळामध्ये. प्रत्येक जिथं तिथं कॅप आहे त्या ठिकाणी हे पाणी पूर्ण जात आहे. जे टेकरावर नळ आहे त्याला काहीच नाही येत. जे पूर्ण खालामध्ये गेले टाकी साफ केल्यानंतरही ते पूर्ण हड्ड्या आणि पक्क पूर्ण तिथं पक्षाचं आलेलं आहे. मी स्वतः पाहणी केली आणि पाहत आहे बाजूला माझ्या देखतसे पाणी इथं आलं आहे.